अहेरी टाइम्स खेड्यातील बातमी शहरापर्यंत. अहेरीत बुडुगू तलाव जवळचे डबके परिसराला हळूहळू डम्पिंग यार्डचे स्वरूप येत आहे. बेजबाबदार नागरिक, भाजीपाला व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक, कॅटरिंग व्यावसायिक आपला कचरा बेधडकपणे या परिसरातच टाकत असतात. अज्ञातांकडून हल्ली रोजच्या रोज मृत जनावरे सुद्धा टाकण्यात येताना आढळत आहेत. आत फेकलेली मृत जनावरांचे अवशेष मोकाट कुत्र्यांद्वारे रस्त्यावर आणले जात असल्याने या परिसराला डम्पिंग यार्डचे स्वरूप आलेले आहे. तसेच दुर्गंधी सुद्धा पसरलेली असते. नुकतेच औषधींचा साठा रस्त्याच्या कडेलाच उघड्यावरच फेकलेला आढळल्याने परिसरात फिरणाऱ्या जनावरांना धोका निर्माण झालेला आहे. औषधी मुदतबाह्य आहे की अतिरिक्त साठा असल्याने फेकण्यात आला हे कळले नाही. कोणत्या विभागाचा साठा आहे हे सुद्धा कळण्यास मार्ग नाही. मात्र बुडगू परिसर म्हणजे कचरा फेकण्याचे ठिकाण बनलेले आहे. बस स्थानकानंतर एका बाजूला तलाव आणि दुसऱ्या बाजूला हिरवीगार शेती, कमळांनी भरलेले डबके असे सुंदर वातावरण असल्याने सकाळी फेरफटका मारणाऱ्यांचा प्रथम क्रमांकाचा मार्ग असायचा. परंतु रस्त्याची दुरावस्था, सर्वत्र घाणीचे साम्राज्य, मृत जनावरांची दुर्गंधी आणि मद्यपींचा हैदोस आणि त्यातून घडणारे रोजचे अपघात यामुळे आज जिकडे तिकडे कुणी भटकायला बघत नाहीत. नगरपंचायत प्रशासन, घनकचरा व्यवस्थापन समितीचे देखील या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. यावर नगरपंचायत प्रशासन कोणते ठोस निर्णय घेऊन सदर परिसरातील नागरिकांना होणाऱ्या त्रासावर कोणता निर्णय घेऊन कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावर भाजपचे पदाधिकारी संतोष मद्दीवार काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया. त्या गोळ्या आहेत, त्या औषधी आहेत, या सगळ्या येणाऱ्या जाणाऱ्या प्राणी कोणी खाल्लं, कोणता एखाद्या अज्ञान असलेल्या एखाद्या बालकांनी खाऊन घेतलं, कोणी नेलं, काही केलं तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. हे कोणाचं आहे, कोणत्या विभागाचं आहे हे कळायला तसं जनमार्ग नाही आहे. पण प्रशासनाने या बुडगू परिसराला जे लोक रोज कचरा आणून टाकतात, कॅटरिंग व्यवसायी असो, भाजीपाला व्यवसायी असो, बरेच लोक जे बेजबाबदार नागरिक आहेत ते नेहमी इथे आणून कचरा टाकत असतात. या संदर्भात आपण पंचायत प्रशासनाला कळवलं होतं. हेही थोडं ॲक्टिव्ह झाले आहे. पण हे जे नवीन प्रकार जो झालेला आहे याचा तपास होणे खूप आवश्यक आहे. कारण पुन्हा आता एकदा टाकले पुन्हा वारंवार हा प्रकार आता सुरू होईल. कारण कॅटरिंगवाल्यांनी पहिल्यांदा थोडं टाकायला लागले होते. आता पूर्ण बुडगूच्या तुम्हाला काठावर तुम्ही बघाल तर पूर्ण कॅटरिंगवाल्यांचा पूर्ण कचरा ते उरलेलं अन्न इथे आणून टाकतात. हा पूर्ण बुडगू परिसरात आता मला वाटते हा डम्पिंग यार्ड समजून राहिले लोक. त्याच्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने याच्यावर कारवाई करणं आवश्यक आहे. यावर अहेरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांना विचारणा केली असता ते म्हणतात, नगरपंचायतने यापूर्वी देखील सर्व सेलिब्रेशन हॉल्स, कॅटरिंग सर्व्हिसेस, हॉटेल्स, भाजीपालावाले यांना नोटीस देऊन कारवाई केलेल्या आहेत. त्यासाठी त्यांना डेडिकेटेड कचरा गाडी नंबर देण्यात आलेला आहे. तरी सुद्धा पुन्हा कोणी असे प्रकार सतत करत असेल तर नियमाप्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल. मेडिसिन्स बाबत देखील योग्य चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे ते यावेळी म्हटले आहे.